Welcome to Tech Math channel. Now today we are going to start mathematics part 2, lesson number 2, that is Pythagoras theorem. ज्यांनी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्यासाठी धन्यवाद आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्यानंतर तो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. So let's start our lesson number 2, that is Pythagoras theorem. Pythagoras theorem जे आहे ते अगदी तुम्ही स्टँडर्ड 7 पासून तुम्ही हा थेरम चं स्टेटमेंट जे आहे ते ऐकलेलं आहे. आता पायथागोरस थेरम चं स्टेटमेंट काय आहे की इन अ राईट अँगल ट्रायंगल the square of hypotenuse is equal to the sum of square of remaining two sides. हे पायथागोरस थेरम चं स्टेटमेंट आहे ते आपल्याला ऑलरेडी माहित आहे. आणि अगदी फिगरनं जर आपल्याला एक्सप्लेन जर करायचं असेल की सपोज दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर by Pythagoras theorem we can say that the square of hypotenuse, that is PR square, is equal to sum of square of remaining two sides. Sum of square of remaining two sides, that means PQ square plus QR square. That is the Pythagoras theorem. हे आपल्याला पायथागोरस theorem स्टेटमेंट वगैरे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. Now the next concept given in our book is Pythagorean triplet. So let's see what is meant by Pythagorean triplet. पायथागोरियन ट्रिपलेट. आता पायथागोरियन ट्रिपलेट काय असतात ते आपण पाहू. पायथागोरियन ट्रिपलेट्स म्हणजे असे काही नंबर्स असतात की ते नंबर आपल्या पायथागोरस थेरमचा जो रूल आहे तो फॉलो करतात. फॉर एक्झाम्पल 3, 4, 5 ट्रिपलेट म्हणजे 3 नंबर्स असतील. मग आता या 3 नंबर्स मध्ये काय असेल की जो मॅक्झिमम नंबर जो असेल, जो मोठा नंबर असेल तो अगोदर फाइंड करायचा. या 3 नंबर्स मधला मोठा नंबर जो आहे तो 5. त्या 5 चा स्क्वेअर करायचा आणि उरलेले जे 2 नंबर्स असतील त्या 2 नंबरच्या स्क्वेअरची सम आपल्याला घ्यायची. सो रिमेनिंग 2 नंबर्स आर 3 and 4. सो 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर यांच्या स्क्वेअरची सम ही मोठ्या नंबरच्या स्क्वेअर इतकी जर आली then we can say that these numbers are Pythagorean triplet. So let's check either this triplet is Pythagorean triplet or not. So 5 square is equal to 25, 3 square 9 plus 4 square is equal to 16. 9 plus 16 is equal to 25. 25 is equal to 25. Therefore we can say that the number 3, 4, 5 is a Pythagorean triplet. मे एक्झामला आपल्याला 1 मार्कला असा क्वेश्चन येऊ शकतो की काही नंबर दिले जातील आणि ते नंबर्स पायथागोरियन ट्रिपलेट आहेत किंवा नाही. याचे एक्झाम्पल देखील 2.1 मध्ये आहे ते आपण नंतर सॉल्व्ह करणार आहोत. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट जे आहे हे पायथागोरियन ट्रिपलेट एकदा आपण आयडेंटिफाय करू शकतो किंवा जर समजा तुम्हाला स्वतःला पायथागोरियन ट्रिपलेट काही फाइंड करायचे असतील, जनरेट करायचे असतील तर त्यासाठी बुक मध्ये एक फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. तो फॉर्म्युला कसा आहे, कसा एक्झिक्यूट करायचा ते आपण पाहू शकतो. इंटरनेटवर देखील खूप पायथागोरियन ट्रिपलेट जर आपण सर्च केले साधारणपणे 2 पेज मध्ये आपल्याला हे सगळे नंबर जे आहेत पायथागोरियन ट्रिपलेटचे ते पीडीएफ फॉर्मॅट मध्ये किंवा इमेज फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही वेळ मिळाल्यानंतर हे नंबर जे आहेत ते नंबर्स फाइंड करू शकता. आता फॉर मोर इन्फॉर्मेशन दिलेले आहे फॉर्म्युला फॉर पायथागोरियन ट्रिपलेट. तो फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये जो फर्स्ट सेशन जो आहे त्या फर्स्ट सेशन मध्ये आपल्याला पायथागोरस थेरम, पायथागोरियन ट्रिपलेट आणि काही थेरम जे आहेत इम्पॉर्टंट थेरम ते थेरम्स आपण पाहणार आहोत आणि मग नंतर प्रॅक्टिस 2.1 दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आता हा जो फॉर्म्युला जो दिलेला आहे पायथागोरियन ट्रिपलेट फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला कुठला आहे, काय आहे ते आपण फाइंड करू येतो. आता याच्यासाठी सपोज ए बी सी हे 3 नॅचरल नंबर्स असतील. A, B, C and C are 3 natural number such that A is greater than B. A is greater than B. A
जर हा ग्रेटर दॅन बी जर असेल तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, a plus b square, a square minus b square, and the last one is 2ab. 2ab is a Pythagorean triplet. आता हे Pythagorean triplet असतं. आता हे Pythagorean triplet कसं आहे काय नाही याच्यासाठी जर आता एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं असेल की आता हे एक्झाम्पल कसं घेऊ आपण की a आणि b, a is greater than b, a is greater than b हा आपल्याला घ्यायचा. आता a ची व्हॅल्यू जर सपोज आपण 3 घेतली आणि b ची व्हॅल्यू जर a ची व्हॅल्यू 3 जर घेतली, b ची a इज ग्रेटर दॅन b, a हा मोठा घ्यायचा आहे, b हा लहान घ्यायचा, असे दोन नंबर घ्यायचे आपल्याला. त्याच्यातून थर्ड नंबर वगैरे जो आहे तो कुठला आहे तो काय आहे ते आपण चेक करू आणि a b c हे जे ट्रिपलेट जे आहे ते आपल्याला फाइंड करता येईल. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही हे कसं चेक आपण करतोय ते पाहून घ्या. a इज ग्रेटर दॅन b, a हा मोठा ठेवलेला आपल्याला. आता तीन व्हॅल्यूज आपल्याला या फाइंड करायच्या आहेत, a square plus b square, a square minus b square, and 2ab. First we'll find the value of a square plus b square. So a square plus b square is equal to value of ha a and ha b. Value of a is 3. So 3 square plus 2 square. 3 square 9 plus 2 square 14. 9 plus 4 is equal to 30. म्हणजे आपल्याला एक नंबर जो आहे तो मिळाला 30. नाउ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9, b चा स्क्वेअर 4, 9 minus 4 5. सेकंड नंबर मिळाला 5. नाउ 2ab, 2 into a 3 into b 2, 2 3 are 6, 6 2 are 12. म्हणजे आपल्याला तीन नंबर्स मिळाले. काय नंबर मिळालेले आपल्याला? आता मी इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये नंबर्स मारतो. 5 12 आणि 13. 5 12 13. 5 12 13 is a Pythagorean triplet. So in this way we can find the Pythagorean triplet by using this formula a plus b square, a minus b square, 2ab. In this formula we have to satisfy the condition that is a should be greater than b. a ची व्हॅल्यू b पेक्षा ग्रेटर दॅन ठेवा. मी 3 2 घेतली, तुम्ही 4 5 घ्या, 6 7 घ्या. तर कुठली अशी व्हॅल्यू ज्याच्यामध्ये a मोठा असेल b लहान असेल त्यानुसार आपण हे पायथागोरियन ट्रिपलेट जे आहे ते फाइंड करू शकतो, जनरेट करू शकतो. Now the next concept given in our book that is related to the theorems 30 60 90 degree and 45 45 90 degree. हे जे थेरम जे आहेत हे थेरम ऑलरेडी तुम्ही 9th स्टँडर्डला शिकलेले आहात. हे थेरम्स या स्टँडर्ड मध्ये प्रूव्ह करण्यासाठी नाहीये, फक्त त्याचे काही स्टेटमेंट्स आहेत, ते स्टेटमेंट आपल्याला रिमाइंड करायचे आहेत आणि प्रॅक्टिस सेट मध्ये जे एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायचे. तर 30 60 90 डिग्रीचं जे थेरम जे आहे, आता 30 60 90 डिग्री अँगल आला म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आला. मग जर एखादा ट्रायंगल जर 30 60 90 डिग्रीचा जर असेल तर द साइड विच इज अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्युस. 30 डिग्री अँगलच्या समोरची जी साइड जी असते ती हायपोटेन्युसच्या हाफ असते आणि 45 डिग्रीच्या अपोजिट 60 डिग्रीच्या अपोजिट जी साइड असते ती √3/2 टाइम्स हायपोटेन्युसची असते. तर विथ फिगर आपण हे एक्सप्लेन करू. सपोज this is a triangle ABC, where angle A is 30 degree, B is 90 degree and C is 60 degree. And in this right angle triangle AC is hypotenuse. AC जो आहे तो hypotenuse आहे आणि आपला 30 60 90 डिग्रीचं हे थेरम काय सांगतं? The side opposite to 30 degree, साइड अपोजिट टू अँगल 30 डिग्री काय आहे? BC. मग BC हा जो असतो हाफ ऑफ द हायपोटेन्युस. हायपोटेन्युस आहे आपला AC, हाफ ऑफ द AC. यानुसार आपण BC ची व्हॅल्यू जर हायपोटेन्युस दिली असेल तर BC जो आहे तो आपण फाइंड करू शकतो. अँड द सेकंड कंडिशन इज सेकंड स्टेटमेंट इज द साइड अपोजिट टू 60 डिग्री.
the side opposite to 60 degree is root 3 upon 2 times of hypotenuse. 60 degree चा opposite side आहे AB. So AB is equal to root 3 upon 2 times of hypotenuse. यानुसार हे जे स्टेटमेंट जे आहे 30, 60, 90 डिग्रीचं हे थेरम 9 ला झालेले फक्त एकदा आपण रिमाइंड केलेले आहे. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाचा यूज करून काय एक्झाम्पल्स आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये सॉल्व करायचे. हे 30, 60, 90 डिग्रीचे थेरम लक्षात ठेवा. आय रिपीट अगेन, द साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज and the side opposite to 60 degree is root 3 upon 2 times of hypotenuse. Now the next theorem, that is 45, 45, 90 degree. आता 45, 45, 90 degree चा theorem काय सांगतं की the side opposite to 45 degree is 1 upon root 2 times of hypotenuse. 45 अंश समोरची जी बाजू असते ती बाजू कर्णाच्या हायपोटेन्यूजच्या 1 upon root 2 times इतकी असते. Let's see this theorem with the help of figure. (45 degree) triangle A, B, C. Angle B is 90 degree. A is 45 degree. C is also 45 degree. Now in this figure the hypotenuse is AC. AC हा hypotenuse आहे आणि आपलं थेरम काय सांगतं, the side opposite to 45 degree. या 45 degree च्या opposite ची साइड जी आहे BC. BC is 1 upon root 2 times of hypotenuse, that is AC. BC हा 1 upon root 2 times असेल. Also हा देखील 45 डिग्री म्हणजे AB देखील काय असणार आहे, AB is also 1 upon root 2 times of hypotenuse, that is AC. हे जे स्टेटमेंट जे आहे हे लक्षात ठेवा. मग हे स्टेटमेंट यूज करून हे थेरम यूज करून आपल्याला काही एक्झाम्पल जे असतील ते एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. त्यानंतर पेज नंबर 32 वर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. खूप मोठी अशी ऍक्टिव्हिटी आहे. ट्रॅपेझियम जे आहे ते ट्रॅपेझियम चा यूज करून आपल्याला पायथागोरस थेरम इनडायरेक्टली प्रूव्ह करायचे, डायरेक्टली प्रूव्ह करायचे ऍक्टिव्हिटी यूज करून. स्टँडर्ड 7 ला देखील आपण काही स्क्वेअर जे आहे 3 स्क्वेअर एकामेकावर ठेवून आपण हे थेरम जे आहे ते प्रूव्ह केलेलं होतं. त्यानुसार हे ट्रॅपेझियम देखील यूज करून आपण हे थेरम प्रूव्ह करू शकतो. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द थेरम्स गिवन इन दिस लेसन. या लेसन मध्ये आलेले जे काही जे थेरम जे आहेत हे 4 थेरम्स आता आपल्याला पाहायचे. या व्हिडिओमध्ये फक्त हे थेरम्सच घेतले जातील. थेरम्स नीट व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही पहा, समजून घ्या. थेरम साठी कुठे घाबरायचं वगैरे काही नाही. एकदा समजून घ्या आणि स्वतः मनाने हे थेरम्स लिहा. थेरम्स मध्ये लिहिताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे ते स्टेटमेंट एकदा काळजीपूर्वक नीट रीड करायचे. स्टेटमेंट वरनं फिगर ड्रॉ करायची. फिगर वरनं गिव्हन, टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन हा पार्ट आपण लिहायचा आणि मग प्रूफ जे असेल ते प्रूफ आपण लिहायचे. प्रूफ मध्ये जे स्टेटमेंट आपण लिहू त्या स्टेटमेंटला आपण रिझन द्यायचं आणि प्रत्येक स्टेटमेंटला आपल्याला कशाच तरी रेफरन्स जो आहे तो रेफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. रेफरन्स म्हणजे यापूर्वी आपण प्रूव्ह केलेले जे थेरम जे असतात त्याचा रेफरन्स आपल्याला घ्यावा लागतो. तो डायरेक्टली आपण इथे रेफरन्स घेत असतो. सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट थेरम, दॅट इज सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. या थेरमचं मी स्टेटमेंट इथं बोर्डवर लिहितोय. थोडा वेळ स्टेटमेंट लिहिण्यासाठी जाईल, तर स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. त्या स्टेटमेंटवरून आपण हे थेरम जे आहे ते प्रूव्ह करणार आहोत. So the first theorem is similarity and right angle triangle. The statement of the theorem is given as in right angle triangle. In right angle triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles form
then two triangles form are similar to the original triangle and to each other. आता हे थेरम्स आपल्याला दिलेले आहे. आता या थेरम नुसार आपण थेरम एकदा स्टेटमेंट जे आहे ते एकदा रीड करू. इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे. तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. कुठं ड्रॉ करायचा आहे? हायपोटेन्युसला. मग अल्टिट्यूड ड्रॉ केल्यानंतर दोन ट्रायंगल्स फॉर्म होतील. ते दोन ट्रायंगल सिमिलर असतील ओरिजिनल ट्रायंगलला आणि एकमेकांना. आता या स्टेटमेंटचा यूज करून आपण फिगर जे आहे ती फिगर इथं ड्रॉ करू. फिगर जे आहे ते बुक नुसार ड्रॉ केली तुमच्या लक्षात येईल. तो ट्रायंगल ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ केलेला आहे. आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय करायचं? अल्टिट्यूड ड्रॉ करायचा. हायपोटेन्युसचा अल्टिट्यूड ड्रॉ करायचा म्हणजे हा अँगल देखील 90 डिग्रीचा आहे. हा झाला अल्टिट्यूड. हा झाला पॉइंट डी. मग इथं दोन ट्रायंगल जे आहेत ट्रायंगल ए डी बी आणि ट्रायंगल बी डी सी असे दोन ट्रायंगल इथं तयार झालेले आहेत. हे दोन ट्रायंगल सिमिलर असतात. ओरिजिनल एकमेकांना सिमिलर असतात. प्लस हा ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल सिमिलर असतो. म्हणजे पहा ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी हे आपल्याला दाखवायचंय. प्लस काय दाखवायचंय? ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल बी डी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी हे आपल्याला दाखवायचंय. आता याच्यानुसार आपल्याला हे झालं स्टेटमेंट. स्टेटमेंट नुसार आपल्याला काय लिहायचं? गिवन आपण फिगर नुसार लिहितो. फिगर नुसार काय येईल आता? इन राईट अँगल ट्रायंगल ABC B is 90 degree angle B is equal to 90 degree. आणि आणखी काय दिलेले? अल्टिट्यूड दिले म्हणजे BD is perpendicular to AC. BD is perpendicular to AC इथपर्यंत दिलेले. जर असेल तर देनचा जो पार्ट असतो तो देनचा पार्ट आपण प्रूव्ह मध्ये लिहावा लागतो आपल्याला. देन मध्ये काय लिहावं लागेल आपल्याला? प्रूफ मध्ये टू प्रूफ. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? हे दोन ट्रायंगल जे तयार झालेले आहेत म्हणजे ट्रायंगल ए डी बी बी डी सी हे सिमिलर असतील आणि ओरिजिनल ट्रायंगल देखील ते सिमिलर असतील. म्हणजे ट्रायंगल ए बी सी हा ओरिजिनल ट्रायंगल हा सिमिलरचा साइड इज सिमिलर टू ट्रायंगल ADB. Also triangle ABC is similar to triangle BDC. या दोन याला आणि प्लस हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ADB आणि BDC. ट्रायंगल ADB is similar to triangle BDC. हे झालं टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं? स्टेटमेंट आपण लिहिलं. गिवन काय आहे ते आपण लिहिलं. अगोदर फिगर ड्रॉ केली. फिगरवरनं गिवन लिहिलं. त्यानंतर देन नंतरचा जो पार्ट असतो तो आपल्याला प्रूव्ह करायचा असतो. तो टू प्रूव्ह मध्ये लिहिला. आता आपल्याला याचे प्रूफ. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतो की या ठिकाणी आणखीन एक ट्रायंगल जे आहे हे फक्त आपल्याला समजण्यासाठी दोन ट्रायंगल्स आहेत. हे दोन ट्रायंगल आपल्याला समजण्यासाठी इथे लिहिलेले आहेत. आता हे दोन ट्रायंगल कुठले येतील की हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल. तो मी ड्रॉ करतो ए डी बी आणि बी डी सी. ही आपली ओरिजिनल फिगर झाली. हे दोन ट्रायंगल जे आहे हे ट्रायंगल आपल्याला समजण्यासाठी इथे मी ड्रॉ केलेले आहेत. आता कशासाठी ड्रॉ वगैरे केलेले तर आपल्याला सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठी सिमिलरिटीच्या ज्या टेस्ट ज्या आहेत
या सिमिलॅरिटीच्या टेस्ट मध्ये ए अँगल टेस्ट जी आहे सिमिलॅरिटीची ती आपण इथे यूज करतो. या टेस्ट मध्ये काय सांगितलं जातं की जर दिलेल्या दोन ट्रायंगल मध्ये जर दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट जर असतील, दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात बाय ए टेस्ट, बाय अँगल टेस्ट. मग अगोदर आपण काय करू की आपला हा ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल ए डी बी हा सिमिलर आहे का नाही ते दाखवू. मी इथे लिहितो मी इन ट्रायंगल ABC and triangle ADB. ABC हा पूर्ण ट्रायंगल आणि ट्रायंगल ADB. आता या दोन ट्रायंगल मध्ये आता इथे जर आपण नीट पाहिलं हा ABC मध्ये हा अँगल A आणि हा ADB हा A अँगल जो आहे म्हणजे पाहिजे आणि इथं A हा अँगल कॉमन अँगल आहे. हे दोन्ही सारखेच अँगल आहे म्हणजे आणि हे कॉमन अँगल असल्यामुळे दोन्ही एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. रिफ्लेक्सिव्हिटी अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल A. याचं रिझन काय आहे? कॉमन अँगल. हा एक अँगल प्रूव्ह केला. हे दोन सिमिलर दाखवतो म्हणजे फक्त आपण दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवणार आहे. एक पेअर आपण कॉन्ग्रुएंट दाखवली. नाउ अँगल ट्रायंगल ABC मध्ये B हा अँगल राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ADB मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल 90 डिग्री आहे. 90 डिग्री म्हणजे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे, ईच 90 डिग्री. सो वी कॅन से दॅट अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल D. रिझन काय? ईच 90 डिग्री. प्रत्येक जो अँगल जो असणार आहे तो 90 डिग्रीचा आहे. दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. देअरफॉर ट्रायंगल ADB is similar to triangle BDC by a test of similarity, angle test of similarity. In the same way, we can show the triangle ABC is similar to triangle BDC. आता तो आपण शो करू. In triangle ABC and triangle BDC. आता या ट्रायंगल मध्ये ABC आणि BDC मध्ये काय काय केलं त्याच्यामध्ये? हा ABC C हा अँगल आला, BDC मध्ये हा C हा अँगल आला. हा अँगल जो आहे हा अँगल काय बरं? कॉमन अँगल आहे. यानुसार अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C, कॉमन अँगल. त्यानंतर हा B हा 90 डिग्रीचा आहे, D हा 90 डिग्रीचा आहे. दोन्ही कॉन्ग्रुएंट असतील, ईच 90 डिग्री. ईच 90 डिग्री. दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे हा ABC आणि BDC हा ट्रायंगल सिमिलर झाला बाय ए टेस्ट. ट्रायंगल ABC is similar to triangle BDC by a test of similarity. म्हणजे हा ट्रायंगल याला सिमिलर आहे, हा ट्रायंगल याला सिमिलर आहे म्हणजे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल देखील सिमिलर असणार आहे बाय रिफ्लेक्सिव्हिटी नाही बाय ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटीची प्रॉपर्टी जी आहे सिमिलॅरिटीची त्या प्रॉपर्टीनुसार म्हणजे ABC याला सिमिलर आहे, ABC याला सिमिलर आहे म्हणजे हा आणि हा देखील सिमिलर असेल बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी ऑफ सिमिलॅरिटी. त्यानुसार आपण हे प्रूव्ह केलेले आहे. इथे ते स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागेल. देअरफॉर वी कॅन से दॅट ट्रायंगल ADB is similar to triangle BDC. Transitivity property of similar triangle. थेरम नीट व्यवस्थित एकदा पाहून घ्या, मग आपण नंतर नेक्स्ट थेरम जे आहे ते पुढचं थेरम.
Now, next theorem, that is theorem of geometric mean. Theorem of geometric mean त्याचं स्टेटमेंट मी इथे लिहितोय. In right angle triangle, the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex, from the opposite vertex is the geometric mean. Is the geometric mean of the segment into which the hypotenuse is divided. थोडे परत स्टेटमेंट लिहिलं तरी आपल्या लक्षात येईल. आता जॉमेट्रिक मीन जे आहे ते जॉमेट्रिक मीन काय असतं आपण स्टँडर्ड 9th ला वगैरे आपण पाहिलेले जॉमेट्रिक मीन जे येईल ते. आता हे जॉमेट्रिक मीन जे आहे जॉमेट्रिक मीन आपल्याला या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पाहायचे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय असतं, इन राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूस फ्रॉम द, म्हणजे हायपोटेन्यूसच्या अपोजिटच्या व्हर्टेक्स पासून जर आपण परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलर जो ड्रॉ केलेला आहे तो या हायपोटेन्यूसचा जॉमेट्रिक मीन असतो. तर जॉमेट्रिक मीन असतो म्हणजे नक्की काय असतं की सपोज आपण आता हा त्याच्यासाठी फिगर जे आहे ते फिगर ड्रॉ करू. ट्रायंगल PQR. PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आता या PQR ज्यावेळेस आपण थेरम लिहित असतो त्यावेळेस थेरम लिहिताना सर्वात अगोदर त्या थेरमचे रिलेटेड फिगर आपण ड्रॉ करतो. मग त्या फिगरवरून मग गिव्हन टू प्रूव्ह वगैरे आपण लिहितो. आता इन राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला आपण. परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस हा PR हा हायपोटेन्यूस आहे. या हायपोटेन्यूस वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. कुठून ड्रॉ करायचा, ऑपोजिट व्हर्टेक्स. याच्या ऑपोजिट व्हर्टेक्स Q आहे, याच्यावर परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणजे हा इथे, म्हणजे हा याला पॉइंट दिला आपण S. ट्रायंगल PQR आणि QS हा जो असतो हा या हायपोटेन्यूसचा जॉमेट्रिक मीन असतो. जॉमेट्रिक मीन असतो म्हणजे काय, या QS चा जो स्क्वेअर असतो QS स्क्वेअर इज इक्वल टू SR इंटू SP, SR इंटू PS. QS स्क्वेअर इज इक्वल टू SR इंटू PS. हे आपल्याला आता याच्यातनं प्रूव्ह करायचंय. मग आता काय काय याच्यातनं दिलेले, अगोदर आपण गिव्हन लिहू. गिव्हन काय दिले, राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगल PQR is PQR is right angle triangle. PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आणखी काय दिलेले आहे की परपेंडिक्युलर ड्रॉ केला. QS हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण कशाला, PR ला. QS इज परपेंडिक्युलर टू PR. हे आपल्याला याच्यामध्ये दिलेले. QS परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस PR जर असेल तर त्याच्यानंतर
काय असणार आहे की हा QS जो आहे तो जॉमेट्रिक मीन असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे झालं गिव्हन. नाउ टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, हे QS जॉमेट्रिक मीन आहे म्हणजेच काय, QS स्क्वेअर इज इक्वल टू SR इंटू PS. हे जॉमेट्रिक मीन म्हणजे SR इंटू PS. हे आपण इथं आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं. आता हे प्रूव्ह, याची फिगर आणि काय करायचं ते नीट व्यवस्थित पहा. मग कशा पद्धतीने आपण प्रूव्ह करतोय ते पाहणार. आता याच्यासाठी हे प्रूव्ह करण्यासाठी मागच्या थेरमला जसे आपण हे दोन ट्रायंगल ड्रॉ केले होते की सिमिलॅरिटीवर आपल्याला कॉरस्पॉन्डिंग साइड्स त्या पाहणं सोपं जातं. व त्यानुसार हा ट्रायंगल PQR जो आहे, ज्यावेळेस आपण अल्टिट्यूड ड्रॉ केला तर त्यानुसार QSR हा एक ट्रायंगल तयार झाला आणि दुसरा जो ट्रायंगल तयार झाला तो PSQ. हा ट्रायंगल इथं, हे दोन ट्रायंगल इथं आपण दिलेले आहेत. आणि यापूर्वी आपण काय प्रूव्ह केलं होतं की ज्यावेळेस आपण अल्टिट्यूड किंवा परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्यावेळेस परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर हे तयार झालेले दोन ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल हे सिमिलर असतात. प्लस हे दोन्ही तयार झालेले ट्रायंगल्स आहेत ते देखील एकमेकांशी सिमिलर असतात. हे ऑलरेडी आपण आता प्रूव्ह केलेले आहे, या प्रूफ मध्ये लिहू शकतो आपण. सो ट्रायंगल QSR is similar to triangle PSQ. याचं रिझन काय देईल, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता ज्यावेळेस दोन ट्रायंगल हे सिमिलर असतात त्यावेळेस त्यांच्या ज्या साइड ज्या असतात या साइड प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे आपल्याला QS अपॉन PS, SR अपॉन SQ, QR अपॉन PQ हे आपल्याला लिहिता येऊ शकतं. मग इथं आपण या दोन ट्रायंगल मध्ये QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन QS. तिसरी ही साइड हायपोटेन्यूज घेण्याची गरज नाही. का गरज नाही ते मी आपण एक्सप्लेन करतो पुढे. हे स्टेटमेंट पहा. स्टेटमेंट मध्ये राईट अँगल ट्रायंगल दिलता, अल्टिट्यूड आपण ड्रॉ केला होता हायपोटेन्यूजला, हे आपल्याला दिलेलं होतं. आणि प्रूव्ह काय करायचं होतं की हा अल्टिट्यूड जो असतो हा अल्टिट्यूड जॉमेट्रिक मीन असतो. जॉमेट्रिक मीन असतो म्हणजे ह्या QS चा स्क्वेअर, या दोन QS चा स्क्वेअर जो असतो तर हा SR आणि PS याच्या मल्टिप्लिकेशन इतका असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. त्याच्यासाठी हा जो ट्रायंगल जो आहे तो आपल्याला व्यवस्थित समजा कॉरस्पॉन्डिंग साइड म्हणजे दोन ट्रायंगल इथे मी ड्रॉ केलेले आहेत. मग ज्यावेळेस अल्टिट्यूड ड्रॉ करतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्यावेळेस ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेले आहे की हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असतात. ते आपण लिहिलं ट्रायंगल QSR इज सिमिलर टू ट्रायंगल PSQ. रिझन काय, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. त्यानुसार QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन QS. आता याचं फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचं आपण. क्रॉस मल्टिप्लाय काय होईल, QS इंटू QS. QS इज इक्वल टू SR इंटू PS. QS इंटू QS इज QS स्क्वेअर इज इक्वल टू SR इंटू PS. हेच प्रूव्ह झालंय. खूप इझी असं एक थेरम होतं. 3-4 स्टेप मध्ये आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. हे नीट एकदा व्यवस्थित पाहून द्या आणि मग त्यानंतर आपण नेक्स्ट थेरम जे आहे ते नेक्स्ट थेरम घेणार आहोत. यानंतर आता आपलं मेन जे थेरम जे आहे या लेसन मधलं म्हणजे पायथागोरस थेरम, ज्याचं नाव असतं आपल्या लेसनला दिलेलं आहे.
ते थेरम आता आपल्याला प्रूव्ह करायचे पायथागोरस थेरम. First I will write the statement of theorem, then we will draw figure. With the help of figure, write down the given part, prove part, and then prove. थेरम जे असतं ते थेरम लिहिणं खूप इझी असतं. फक्त अगदी शांत डोक्याने व्यवस्थित स्टेटमेंट अगोदर रीड करायचं, स्टेटमेंट वरनं फिगर ड्रॉ करायची, फिगर वरनं गिवन लिहा, टू प्रूव्ह लिहा, आणि मग स्टेप बाय स्टेप आपण ते प्रूव्ह करत जातो. So first I will write the statement in right angle triangle. In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. Sum of square of remaining two sides. Sum of square of remaining two sides. हे आपलं स्टेटमेंट झालं. आता दिलेल्या स्टेटमेंट नुसार आपण फिगर ड्रॉ करणार आहोत. फिगर आपल्याला ड्रॉ करायची. आता या फिगर मध्ये ABC हा राईट अँगल ट्रायंगल, हा झाला राईट अँगल ट्रायंगल. आता या फिगर मध्ये आता आणखी काय चेंजेस करणार आहे आपण, तर हा AC जो हायपोटेनस आहे त्या हायपोटेनस वर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. ही कन्स्ट्रक्शन आपण करणार आहे. म्हणजे हा जो पार्ट जो आहे हा कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला लिहावा लागेल की BD इज परपेंडिक्युलर टू AC. हे आपण प्रूव्ह करण्यासाठी आपलं हे कन्स्ट्रक्शन असणार आहे. फक्त आपल्याला गिवन काय दिलेलं काय की ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तेवढंच आपल्याला गिवन मध्ये आहे. तेवढंच आपण गिवन मध्ये लिहू. गिवन ABC is right angle, ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि मग याच्यावर आपल्याला आता प्रूव्ह काय करायचंय, टू प्रूव्ह काय करणार आहे, स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस, या हायपोटेनियसचा स्क्वेअर. खूप वेळेस आपण स्टेटमेंट आता लिहिलेले AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी आपण BD कन्स्ट्रक्शन केलेली आहे. काय कन्स्ट्रक्शन केलेली आहे ते लिहायचं इथं. काय कन्स्ट्रक्शन केली, BD इज परपेंडिक्युलर टू AC. Draw BD perpendicular to AC. BD perpendicular to AC. हा BD जो आहे तो परपेंडिक्युलर टू AC आपण ड्रॉ केलेला आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणजे दोन ट्रायंगल आले. कोणते दोन ट्रायंगल आलेले आहेत, ट्रायंगल ADB, ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल BDC. हे दोन ट्रायंगल इथं आलेले आहेत. आता यांचा यूज करून आपल्याला काय करायचं की पायथागोरस थेरम जे आपले हे प्रूव्ह करायचे. आता हे प्रूव्ह कसं करणार आहे आपण, ह्या ट्रायंगल ABC जो आहे, ABC या ADB ला सिमिलर आहे. ट्रायंगल ABC इज ऑल्सो सिमिलर टू ट्रायंगल BDC. आणि मग त्याच्या ज्या काही कॉरस्पॉन्डिंग साइड ज्या असतील त्या कॉरस्पॉन्डिंग साइड्स आपण ज्या आहेत त्या कॉरस्पॉन्डिंग साइड्स आपण इथे घेणार आहे. आता याचं प्रूफ लिहिताना यापूर्वी आपण काय प्रूफ केलेले की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. याचं रिझन काय, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. सो आय राईट हिअर प्रूफ. तर प्रूफ लिहिताना काय लिहिणार आपण
the triangle ABC is similar to triangle ADB is similar to triangle BDC. Reason काय? Similarity of right angle triangle. सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलच्या सिमिलरिटी नुसार हे सिमिलर आहे. आता हे जर सिमिलर जर आहेत मग सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या कॉरेस्पॉन्डिंग साइड जे असतात त्या दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्या सिमिलर ट्रायंगलच्या कॉरेस्पॉन्डिंग साइड ह्या प्रोपोर्शन मध्ये असतात. आता याच्या प्रोपोर्शन साइड जे आहेत त्या प्रोपोर्शन साइड घेऊ आपण. आता अगोदर या साइडला एक पार्ट जो आहे तो मी पार्ट ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB घेतो आणि या बाजूला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BDC हा घेतो. सो इन ट्रायंगल ABC and ADB आता याच्या काय काय साइड्स येतील? AB अपॉन AD is equal to BC upon BD is equal to AC upon AB. आता इथे AB आहे, इथे AB आहे. फक्त या दोन साइड घ्यायच्या. AB अपॉन AD is equal to या दोन आपल्या उपयोगाच्या आहेत. त्या फक्त मी इथे लिहितो. AB upon AD is equal to AC upon AB. आता यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण. यांचं क्रॉस मल्टिप्लाय जर आपण केलं तर काय AB into AB is equal to AB square is equal to AC into AD. हे मिळालं स्टेटमेंट नंबर 1 आपल्याला. AC into AD. AB square is equal to AC into AD. हा या ट्रायंगल साठी. आता आपण ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BDC हा घेणार आहे. इन ट्रायंगल ABC and ट्रायंगल BDC. ABC आणि BDC. आता ABC आणि BDC मध्ये कॉरेस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या त्यांच्या म्हणजे AB अपॉन BD, BC अपॉन DC आणि AC अपॉन BC. AB upon BD, BC upon BC, AC upon BC. आता याच्यामध्ये सारखं काय काय आलेलं आहे? BC आणि BC आलेले. BC आणि BC आणि हेच घेतो मी. BC upon BC is equal to AC upon BC. यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय BC स्क्वेअर is equal to AC into DC. दिस इज स्टेटमेंट नंबर 2. काय काय केलंय ते पहा. मग याच्या नंतरचा पार्ट जो आहे तो वरती लिहिला जाईल. इथपर्यंत चेक करा. मी वाटलंच परत रिपीट करतो. ABC हा ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. कन्स्ट्रक्शन केले आपण. BD परपेंडिक्युलर ड्रॉ केला. दोन ट्रायंगल तयार झाले. ते दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतात. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग ट्रायंगल ABC आणि ADB हा सिमिलर घेतला. त्याच्या कॉरेस्पॉन्डिंग साइड घेतल्या. आपल्याला स्टेटमेंट मिळाले AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. ABC आणि ट्रायंगल BDC घेतला. कॉरेस्पॉन्डिंग साइड घेतल्या. आपल्याला स्टेटमेंट मिळालं BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC. आता हे स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 जे आहे ते आपल्याला ऍड करायचं. ते ऍड केलं की आपल्याला जो प्रूव्ह करायचंय, काय प्रूव्ह करायचंय? AC स्क्वेअर इज इक्वल टू ते आपल्याला इथं लिहितो. हा पार्ट पुसला जाईल म्हणून. आपल्याला प्रूव्ह काय करायचं इथं? AC स्क्वेअर is equal to AB square plus BC square हे प्रूव्ह करायचे. आता हे दोन स्टेटमेंट मी वरती ऍड करतो. सो बाय ऍडिंग 1 and 2 फक्त स्टेटमेंट गिवन टू प्रूव्ह तो पार्ट मी इथं इरेज केलाय. So by adding
1 and 2. 1 आणि 2 आपल्याला ऍड करायचे म्हणजे काय येईल AB square plus BC square is equal to right side इकडचा ऍड होईल AC into AD plus AC into DC. AC दोन्ही मध्ये कॉमन आहे AC दोन्ही मध्ये कॉमन आहे म्हणजे इथे काय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC कॉमन आहे AC कॉमन आलं इथे काय AD प्लस BC AB square plus BC square is equal to AC into AD plus BC. AD plus BC. AD plus BC म्हणजे काय AC. AD plus BC is equal to AC. म्हणजे तिथे काय आलं AB square plus BC square is equal to AC into AC square. Hence proof. हेच प्रूव्ह करायचं आपल्याला AC square is equal to AB square plus हेच आपल्याला असेल AC square is equal to AB square plus BC square. यानुसार आपण हे पायथागोरस थिअरम जे आहे पायथागोरस थिअरम प्रूव्ह केलेला आहे. काय प्रूव्ह करताना काय केलं मी परत एकदा रिपीट करतो. ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यातनं आपण कन्स्ट्रक्शन केली की हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे दोन ट्रायंगल इथे तयार झालेले ADB आणि BDC. हा ओरिजिनल ट्रायंगल आहे. दोन ट्रायंगल सिमिलर असतात बाय सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग आपण त्याच्या कॉरस्पॉन्डिंग साइड्स घेतल्या. अगोदर ट्रायंगल ABC आणि हा ट्रायंगल याच्या कॉरस्पॉन्डिंग साइड्स स्टेटमेंट नंबर 1 मिळालं. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BDC घेतला स्टेटमेंट नंबर 2 मिळालं. दोन्ही स्टेटमेंट आपण ऍड केले आणि ऍड करून आपल्याला थेरम जे आहे ते आपण प्रूव्ह केलेले. नाउ वी आर गोइंग टू सी द कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. First, I will write the statement converse of Pythagoras theorem. The last theorem in this lesson, converse of Pythagoras theorem. So, in a right angle triangle, if the square of one side in a triangle, in right angle triangle आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. So in a triangle, square of one side is equal to the squares of the remaining two sides. Squares of remaining two sides. Then the triangle is right angle triangle. कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला काय करायचं ते मी एक्सप्लेन करतो. आपण प्रूव्ह करू. एक ट्रायंगल की कुठला एक ट्रायंगल जो असेल सपोज हा एक ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल आहे असं दिलेलं राईट अँगल ट्रायंगल आहे असं आपल्याला सांगितलेलं नाही. हा एक ट्रायंगल असेल सपोज हा ट्रायंगल आपण ABC असं घेतला. या ट्रायंगल मध्ये स्क्वेअर ऑफ वन साइड एका साइडची जर स्क्वेअर याची स्क्वेअर जर काढली आणि दुसऱ्या रिमेनिंग साइडच्या स्क्वेअरची जर सम केली जर इक्वल असेल तर हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो असं आपल्याला प्रूव्ह करायचे. जर असेल तर मग आता याच्यानुसार हे जे आपल्याला प्रूव्ह करायचे अगोदर आपण फिगर इथं ड्रॉ केलेली आहे. फिगर मध्ये आपल्याला गिवन काय आणि टू प्रूव्ह काय ते आपल्याला लिहायचे. अगोदर आपण गिवन लिहू. गिवन काय काय दिलेले आहे स्क्वेअर ऑफ वन साइड. सपोज स्क्वेअर ऑफ वन साइड म्हणजे AC स्क्वेअर
equal to the sum of remaining two sides, AB square plus BC square. हे दिलेले आहे आपल्याला आणि आपल्याला काय करायचंय की जर असेल तर देन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे प्रूव्ह काय करायचंय, टू प्रूव्ह अँगल ए बी सी जो असेल तो 90 डिग्री आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं. अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री, किंवा हा ट्रायंगल जो आहे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता याच्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करणार आहे. आता कन्स्ट्रक्शन कशी करणार आहे आपण, तर त्यासाठी आणखीन एक ट्रायंगल आपण ड्रॉ करणार आहे. हा ट्रायंगल पी क्यू आर. आता हा पी क्यू आर जो आहे ना हा आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करणार आहे. मग काय कन्स्ट्रक्शन करणार आहे, ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर, की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री, हा 90 डिग्री असेल आणि ए बी इज कॉन्ग्रुएंट टू पी क्यू. AB is congruent to PQ, BC is congruent to QR. हा 90 डिग्रीचा ड्रॉ करायचा. ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट घ्यायची, ही साइड आणि ही साइड आपल्याला कॉन्ग्रुएंट घ्यायची आहे. आणि यानुसार आपल्याला आता प्रूव्ह जे आहे प्रूव्ह काय करायचं आपल्याला, की हा ट्रायंगल देखील राईट अँगल ट्रायंगल आहे असं प्रूव्ह करायचं. कन्स्ट्रक्ट केलेला ट्रायंगल आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे, त्याच्यावरून आपण हा जो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल आहे असं प्रूव्ह करणार आहोत. कन्स्ट्रक्शन फिगर जे आहे ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या. आता हा जो ट्रायंगल जो दिलेला आहे इन ट्रायंगल पी क्यू आर, आता या ट्रायंगल पी क्यू आर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आपण कन्स्ट्रक्शन तसं केलेली आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. कन्स्ट्रक्शन मग हा जर 90 डिग्रीचा आहे म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला, म्हणजे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. हे कशावर लिहिलेलं आपण, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम हे ऑलरेडी आपण हे प्रूव्ह केलेले आहे. पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. बट पी क्यू हा कशाशी कॉन्ग्रुएंट आहे, एबीशी. क्यू आर हा कशाशी कॉन्ग्रुएंट आहे, बीसीशी. म्हणजे मी इथं पी क्यू स्क्वेअर ऐवजी एबी स्क्वेअर लिहू शकतो, क्यू आर स्क्वेअर ऐवजी बीसी स्क्वेअर लिहू शकतो. पी क्यू ऐवजी मी एबी स्क्वेअर लिहिलं आणि क्यू आर ऐवजी बीसी स्क्वेअर इथं, कारण ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे, ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे, त्यामुळे साइड जे आहेत आपण ते इथं एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असे लिहिलेले आहेत. आता इथं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर काय लिहिलं, PR स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. PQ ऐवजी AB लिहिलं, QR ऐवजी आपण BC इथं लिहिलेले आहे. आता आपल्याला गिवन मध्ये काय दिलेले आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हा PR स्क्वेअर जो आहे तो ऍज इट इज लिहिला, इक्वल टू ऍज इट इज. Instead of AB square plus BC square, I can write AC square. PR square is equal to AC square. That means we can say that PR is equal to AC, taking square root of both sides. PR is equal to AC. That means PR is congruent to AC. PR is congruent to AC. PR हा AC शी congruent झाला. म्हणजेच काय होतं का, AB is congruent to PQ, BC is congruent to QR, and just we have proved that PR is congruent
PR is congruent to AC. So we can say that the triangle ABC is congruent to triangle PQR. By which test? Side, side, side. SSS test of congruency. Side, side, side test of congruency. हे दोन्ही ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले तर त्यांचे कॉरेस्पॉन्डिंग अँगल जे असतील ते देखील कॉन्ग्रुएंट असतील. सो अँगल ABC is congruent to angle PQR. Angle ABC is congruent to angle PQR. Congruent angle of congruent triangle CACT. Congruent corresponding angles of congruent triangle. मग हा जर 90 डिग्री आहे Q तर B देखील काय 90 डिग्री असणार आहे. Therefore B angle B is equal to 90 डिग्री. मग हा B जर 90 डिग्री आहे म्हणजे हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC हा 90 डिग्री झाला. Therefore ABC is right triangle. Is right triangle. Yes, proof. या पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलेले आहे. या व्हिडिओ मध्ये सगळे चारीचे जे थेरम जे होते ते चारही थेरम प्रूव्ह करून दिलेले आहेत. या आठवड्यामध्ये हे सगळे थेरम नीट व्यवस्थित लिहून काढा. नेक्स्ट वीक मध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 आपला सॉल्व्ह केला जाईल आणि 2.2 जो कॅन्सल झालेला आहे म्हणजे मग पुढच्या आठवड्यामध्ये फक्त आपण प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट केला म्हणजे हा लेसन जो आहे हा लेसन आपला कंप्लीट होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला त्याचे जरूर कॉमेंट्स द्या. आपलं चॅनल जे आहे ते चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.